काँग्रेस नेते आणि लातूरचे आमदार अमित देशमुखांना अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळेंनी थेट मंत्रिपदाची ऑफर दिली होती। लातूरच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दोन्ही नेते सहभागी झाले आणि यावेळेला काळेंनी देशमुखांना दिलेल्या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या। दरम्यान आमदार विक्रम काळे नेमकं काय म्हणालेत बघूया। आणि आज ते मंत्री जरी नाही तरी सुद्धा ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आदरणीय अमित देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी केलं आहे। आणि म्हणून एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे ही आमची आणि संजय बनसोडेंची खूप इच्छा आहे। या संदर्भातच अमित देशमुख यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी। काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे नेते आमदार विक्रम काळे यांनी पक्षात येण्याचं आवाहन दिलं आहे। अमित देशमुख सारखा नेता हा मंत्रिमंडळात हवा अशी त्यांनी काल एका कार्यक्रमात इच्छा जाहीर व्यक्त केली आहे। काय म्हणणं आहे भैया आपलं? एक ते विक्रम काळे संजय बनसोडे हे आमचे मित्र आहेत आणि आम्ही एकत्र काम केलं आहे पूर्वी, त्यामुळे प्रेमाची हाक अधूनमधून ते देत असतात। या पलीकडे काही फार त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। काल होळी होती त्यामुळं सगळ्यांनीच बुराला मानो होली आहे असं काहीतरी असावं। अशी जर ऑफर आली भविष्यामध्ये थेट मंत्रिपदाची तर नाही, तसं काही कारण नाही ना, काहीच कारण नाही। त्यामुळं आम्ही आमच्या भूमिकेमध्ये भूमिका बजावतो आहे आणि त्या भूमिकेशीच एकरूप राहणं आणि त्याला न्याय देणं हे आमचं काम आहे। काँग्रेसमध्ये आनंदी आहात आपण? काय आनंदी नसण्याचं कारण नाही ना काही। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।